करंट याचा अर्थ असतो फ्लो. करंट म्हणजे फ्लो, वाहने. आणि इलेक्ट्रिसिटी इथे म्हणायचं आपल्याला चार्ज. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? चार्ज. करंटचा अर्थ झाला फ्लो आणि इलेक्ट्रिसिटीचा अर्थ आहे चार्ज. म्हणजे मी एकत्रित केलो, फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी. क्लिअर? किती सोपी डेफिनेशन आहे. फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी. मराठीमध्ये धारा म्हणजे वाहने. धारा म्हणजे वाहने. ठीक आहे. आणि विद्युत म्हणजे प्रभार. विद्युत म्हणजे प्रभार. चार्ज याला मराठीतून काय म्हणतात? प्रभार. धारा म्हणजे वाहने आणि विद्युत म्हणजे प्रभार. प्रभारांचे वहन होणे याला धारा विद्युत म्हणतात. क्लिअर? प्रभाराचे वहन होणे याला धारा विद्युत म्हणतात. इन इंग्लिश द फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी. क्लिअर आहे? थोडस आणखी डीप मध्ये जाऊ आपण. बघा, लक्ष द्या, थोडं लक्ष द्या, मी नंतर तुम्हाला हे करेन. आता चार्ज जो आहे, चार्ज हा दोन प्रकारचा असतो. चार्ज हा किती प्रकारचा आहे? दोन प्रकारचा. त्यामध्ये एक आहे प्लस चार्ज. बरोबर? एक प्रभार म्हणजे प्लस चार्ज, ज्याला मराठीमध्ये आपण धन प्रभार म्हणतो. आणि दुसरा आहे मायनस चार्ज, ज्याला आपण ऋण प्रभार म्हणतो. क्लिअर? हा जो धन प्रभार आहे हा असतो प्रोटॉन वरती. कोणावरती? प्रोटॉन वरती धन प्रभार असतो. आणि ऋण प्रभार हा कोणावरती असतो? इलेक्ट्रॉन. कोणावरती असतो? इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो. कळतंय? या दोघांमध्ये एक जो चार्ज आहे, कोणता? तो म्हणजे इलेक्ट्रॉन. याला चल प्रभार म्हणतात. काय म्हणतात त्याला? चल प्रभार. या दोन प्रभारापैकी एक प्रभार आहे इलेक्ट्रॉन, ज्याला चल प्रभार म्हणतात. चल प्रभार. आता चल प्रभार म्हणजे काय? जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, मुवमेंट करू शकतो, त्याला काय म्हणतात? चल प्रभार. मग या दोन चार्ज पैकी कोणता चार्ज हा मुवमेंट करू शकतो? इलेक्ट्रॉन. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे जे फ्लो होत आहे, कुणाचा फ्लो आहे? इलेक्ट्रॉनचा. बरोबर आहे का? मग मी त्या डेफिनेशनला आणखी थोडस दुरुस्त करू शकतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी. क्लिअर आहे? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी. आणखी याला मराठीतून सांगायचं म्हटलं तर इलेक्ट्रॉनचे वहन होणे म्हणजेच धारा विद्युत होय. डाऊट आहे याच्यामध्ये काही? इलेक्ट्रॉनचे वहन होणे म्हणजेच काय होय? धारा विद्युत. हे जे धारा विद्युत आहे, ज्याला आपण करंट म्हणतो आपल्या नॉर्मल भाषेमध्ये, ही धारा विद्युत आय या अक्षराने दर्शवतात.